रोहित पाडगे, सिद्धेश चौगले, त्याचबरोबर अंकितजी तांबडे यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये जातीये. स्वरा स्पोर्ट्स वरचे ओळे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. रोशन घरत आणि उदय घरत ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतीये. मी वडवळ संघाला विनंती करतो, आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. बराच वेळ खर्च झालाय. आजची शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं शिवशक्ती ट्रॉफी 2022च्या माध्यमातून स्वागत आहे, सुस्वागतम आहे. धन्यवाद डीजे. स्वरा वरचे ओळे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्राइक एंड वरती रोशन घरत, नॉन स्ट्राइक एंड वरती उदय घरत. घरत बंधू मात्र मैदानामध्ये आहेत. तर गोलंदाजी मार्क वर येतोय गोलंदाज वडवळ एक्सप्रेस अजय मरागजे. डाव्या हाताचा हा तिकट गोलंदाज. बरीचशा मैदानावरती आपण याला पाहिलं, वेगावरती नेहमी स्वार होतो आणि अचूक टप्प्यावरती ज्याचं नियंत्रण आहे. निर्णायक क्षणी आपल्या संघासाठी निर्णायक गोलंदाजी करताना आपल्याला याला पाहायला मिळाला. P1चा षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्गवर. पंचांच्या उजव्या बाजूनं स्ट्राइक एंड वरती फलंदाज रोशन. P1च्या षटकामध्ये आपण बघतोय एक क्षेत्ररक्षक मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये, दुसरा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. बाकी सर्व 38 सर्कल मध्ये. यावेळेस जोरदार पद्धतीचा केलाय प्रयत्न आणि या प्रयत्नाला मोक्याच्या क्षणी मिळतं यश. चेंडू गेला आउट ऑफ द पार. येतोय शिवशक्ती ट्रॉफीचा ब्रँडेड चौकार. चार धावांनी वैयक्तिक स्वतःचं आणि आपल्या संघाचं खातं ओपन केलंय फलंदाज रोशन. हा फटका देखील आपण सजवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि चेंडू लँड होतोय. पुन्हा एकदा टांगा पलटी, घोडे परार. चेंडू आउट ऑफ द पार, चौकार. नक्कीच रायगड जिल्हा महान क्रिकेटची पंढरी आहे. सुधागड तालुक्यामध्ये शिवशक्ती ट्रॉफीचा हा सोहळा आपल्याला सुंदर पाहायला मिळतोय. मी पुन्हा एकदा नम्रपणे विनंती करतो, जे खेळाडू रसिक चेअर्स वर बसलेले आहेत त्या सर्वांना विनंती आहे, आपण खेळाडूंसाठी ठेवलेल्या खुर्च्यांवरती बसलेले आहात, त्या चेअर्स तुम्ही खेळाडूंना द्याव्यात अशी आयोजकांना तुम्हाला नम्र विनंती केली जाते. अन्यथा आयोजक जर तिथे आले तर तुम्हाला सन्मानानं तिथनं उठवतील.
टोटल धावफलकावरती धावा आल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 9. धन्यवाद लाडक्या प्रेक्षकांचं, कारण की मी दिलेले हाक त्यांनी मात्र ऐकली, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. हा दर्जेदार चेंडू होता, अजयच्या माध्यमातून हाताळला गेला, पण उदयला प्रश्नचिन्ह टाकलं अजयनं या चेंडूवरती आणि हा चेंडू फेकलाय निर्धाव. हा जबरदस्त चेंडू, तिखट मारा झाला या चेंडूवरती, जोरदार अपील देखील पाहायला मिळतीये आणि एक धाव मात्र जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. पहिलं षटक यावेळेस समाप्त झालं आणि धावफलकावरती धावा जमा झाल्या त्या बिनबाद 10. रिया डीजेचे ओनर अर्थातच रुपेशजी जाधव यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं रिया डीजेने देखील हे मैदान गाजवलंय, पण आज मात्र आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मंगेश डीजेच्या माध्यमातून होतंय. त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या कानापर्यंत आमचा आवाज पोहोचतोय. मंगेश डीजेचं देखील मी कौतुक करील. या सुधागड विभागामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं प्रेम, आयोजकांचं प्रेम आणि खेळाडू रसिकांचं प्रेम आम्हाला मिळत आलंय. त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करताना घेऊन जातो मैदानामध्ये, तिथे गोलंदाजी मार्गवर येतोय गोलंदाज ज्ञानेश्वर की वैभव. वैभव मात्र गोलंदाजी मार्गवर येतोय. सन्माननीय स्वामी देशमुख साहेबांचं मी कौतुक करतो, ज्यांनी मला पारितोषिक दिलंय. स्वामी देशमुख साहेबांचं नेहमीच या परळी विभागामध्ये सहकार्य राहिलंय आणि शिवशक्ती परळी संघाचे ते ओनर देखील आहेत. आणि या शुंगलेसाठी ज्यांनी टी शर्ट सुद्धा स्पॉन्सर केले असे स्वामी देशमुख साहेब या व्यासपीठावरती आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं पुन्हा एकदा या सोहळ्यामध्ये सहर्ष असं स्वागत. गोलंदाजी मार्गवर येतोय गोलंदाज वैभव, ज्याच्या नावातच बरंच काय. सीपीएल ची स्पर्धा कोण विसरेल. याच खेळाडूंना बॉलआउटच्या सामन्यामध्ये पहिला बॉलआउट केला होता आणि त्या स्पर्धेमधला हा एकमात्र खेळाडू ठरला होता. तो पहिला चेंडू फेकताना मात्र खर्च करतोय 1 धाव. एका धावेनं टोटल 11. 11 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. अशा वेळी थोडस संत गतीने खेळ चाललाय तो वरचे ओहळे संघाचा, पण आता आक्रमण करावं लागणार. हे वडवळ संघाला विसरता कामा नाही. बरेचसे मैदान त्यांनी देखील गाजवलेत. खालापूर परिसरामध्ये दिग्गज संघ म्हणून ज्यांची ओळख आहे तो वडवळ संघ यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. यावेळेस ऑफस्टॉपच्या लाईन भटकलाय गोलंदाज. ऑफस्टॉपची लाईन सोडून मात्र हा चेंडू फेकलाय. पंचांनी सांगितलं हा चेंडू स्वेर आहे. धाव येते 1. एका धावेनं धावफलकावरती वाढ. 12 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात आणि आता खऱ्या अर्थानं 12 वाजून गेलेत. हा सुरेख फटका गलीच्या दिशेने या फटक्याला सजवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय. आता मात्र प्रश्नचिन्ह पडलाय आणि तिसऱ्या पंचांची होतीये मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी झालीये. आउट की नॉट आउट पडलेला प्रश्नचिन्ह सोडवतील आमचे तिसरे पंच.
तिसऱ्या पंचांनी बोट उंचावलं म्हणजे फलंदाजाला आता माघारी यावं लागणार. एक धाव मात्र नक्की जोडली जाईल आणि बाद होणारा फलंदाज आहे यावेळेस तंबूच्या आश्रयाला येतोय रोशन घरत. नक्कीच डीजे ऑपरेटरनं गाणं सादर केलं मैं निकला गडी लेके, पण फलंदाज घेऊन गेला बॅट मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा विश्वजित घरत, ज्याच्या नावातच विश्व जिंकण्याची ताकद आहे. तो विश्वजित स्ट्राइक एंड वरती, पण वैभव गोंदजीच्या ट्रॅक वरती हा वैभवचा चेंडू यावेळेस जोरदार फटका खेळलाय काव कॉर्नर रिजनच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट झालाय, पण यावेळेस पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पाहायला मिळतोय. एक धाव धावफलकावरती नोंद केली जाईल. 14 धावा आल्यात पहिल्या गड्याच्या मोबदल्या टीम वरचे ओहळे संघाच्या धावा लागल्या धावफलकावरती 14. निलेश नाईक सर यांचं देखील मी कौतुक करेल. हिंदीची गोड भाषा ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण ऐकतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय मैदानामध्ये. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आपण बघतोय चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकानं आणि मोक्याच्या क्षणी त्याला मिळतंय यश. एक धाव आला, एका धावेनं या 2 धावा धावफलकावरती वाढल्या जातील. टोटल 16. निलेश नाईक सर मात्र व्यासपीठावरती आले, त्यांचं देखील या सोहळ्यामध्ये पुनश्व सहर्ष स्वागत आहे. निलेश नाईक सर पाली विभाग, त्यानंतर पनवेल, पेन आणि आता सुधागड या 4ही विभागामध्ये आवर्जून ज्यांचा उल्लेख घेतला जातो, आवर्जून त्यांचं समालोचन ऐकलं जातं, असा हिंदीचा गोड आवाज त्यांचं या व्यासपीठावरती आगमन होतं, त्यांचं देखील स्वागत असेल. पंचांनी बोट उंचावलं म्हणजे फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागणार. यष्टिरक्षकानं वाघासारखी झेप घेतली होती आणि झेल देखील चांगला टिपला. आणखीन एक हादरा टीम वरची ओहळे संघाला. बाद होणारा फलंदाज यावेळेस उदय घरत. सलामीची जोडी आता तंबूच्या आसराला. ऐकू एक सुमधुर संगीत मंगेश डीजेच्या माध्यमातून. भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय तिसरा गोलंदाज ज्ञानेश्वर.
तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ज्ञानेश्वर. स्ट्राइक एंड वरती विश्वजित घरात. पंचांच्या डाव्या बाजूने ज्ञानेश्वर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. जबरदस्त चेंडू होता. यावेळेस आपण बघतोय गलीच्या दिशेने या चेंडूला अडवलं गेलं. एक धाव मिळतीये. एका धावेनं धावफलकावरती वाढ. आता गाडीचा गेर बदलावा लागणार. ओळे संघानं बराच दूरचा प्रवास करून सुधागड तालुक्यामध्ये या परळी नगरीमध्ये आगमन केलंय. आता परळीच्या या क्रीडा नगरीमध्ये त्यांना खेळ सुरेख करावा लागणार. आता या गाडीला कमीत कमी 100च्या स्पीडनं धावणं गरजेचं आहे. हा चेंडू जबरदस्त होता. खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न, त्याला खोदून काढलाय. सन्मान दिलाय. एक धाव मिळते. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 18 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. हा फटका मात्र डान्सिंग राऊंड क्रिकेटचा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाची झाली चूक. या चुकीला माफी नाही. चेंडू गेला आर पार. शिवशक्ती ट्रॉफीचा हा ब्रँडेड येतोय चौकार. क्रिकेट क्लब कुंभाराळी परळी पर्व चौथ या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. बॅटची कडा घेतली होती असं वाटलं होतं इष्टरक्षकानं झेल टिपलाय की काय, पण त्या प्रश्नाचं उत्तर फलंदाजानं दिलं. एक धाव घेतली. एका धावेनं धावफलकावरती टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यात वरची ओहळे संघाच्या धावा लागल्या त्या 23. हा फटका मात्र खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. चेंडू खाली आपण बघतोय अजय चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत सहज 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांनी धावफलकावरती वाढ. 25 धावा कशाही येणं गरजेचं. क्रिकेटच्या खेळामध्ये एक धावाला, राजकारणामध्ये एक मताला आणि परीक्षेत पास होण्यासाठी खऱ्या अर्थानं एक गुणांना महत्व आहे. आणि या खेळामध्ये आता धावांना महत्व द्यावं लागेल. वरची ओळे संघाला ते महत्व देताना विश्वजित आणि विक्रम हे दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी करतात. यावेळेस चेंडूला उडवलाय. चेंडूला लांबी कमी उंची जास्त स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये ज्ञानेश्वरनं टिपलाय झेल. आणखीन एखादा वरची ओळे संघाला बाद होणारा फलंदाज विक्रम करत बॅक टू द पॅव्हलियन. सुंदर काय असेल तर त्या ध्येयापर्यंत जाणारे क्षण, मिळणारा आनंद आणि ध्येय पूर्ण करण्याचं सामर्थ्य, संघर्ष. आता संघर्ष करावा लागतोय वरचे ओळे संघाला आणि तोच संघर्ष वडवळ संघ देखील करतोय पहिल्यांदा गोलंदाजी करताना. नाणेफेकीचं कौल वरची ओळे संघाला जिंकलं होतं. फलंदाजी स्वीकारली आणि असं वाटलं होतं सहज या धावफलकावरती धावांचा आलेख उंचावताना पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉलर विशाल आल्या त्यानं देखील नावाची छाप सोडली. पहिला चेंडू फेकला आणि विकेट देखील घेतली. बाद होणारा फलंदाज विश्वजित. बॅक टू द पॅव्हलियन. डीजे
4 आणि पोर्टुगा 6 करावा लागणार. धावपलकावरती धावांची गरज आहे. चौकार षटकारांची अपेक्षा आहे. या गाडीचा गेअर बदललाय पण गाडी अजूनही सेकंड गिअर मध्ये आहे. ही गाडी आता टॉप गिअर मध्ये येणं गरजेचं आहे. वरची ओळे संघ बॅक तर हवी झाला यावेळेस वडवळ. सानवी 11 वडवळ संघ. धावपलकावरती धावा आहेत त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चौथ्या षटकातील एक चेंडूचा खेळ झाला आणि धावपलकावरती टोटल धावा लागल्या त्या 25. अजूनही 5 चेंडू आहेत. किमान या 5 चेंडू मध्ये 10 ते 15 धावा शोधाव्या लागतील. हा फटका मात्र असं वाटलं होतं ब्लाइंड शॉट खेळलाय की काय. खडे खडे स्ट्रोक लगावलाय. ऑब्रेक पतीचा चेंडू सरळ विसावलाय शिक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होती सांगता. बॅट्समन स्ट्राइक एंड वरती आहे. 6व्या क्रमांकाचा अमन घरत. हा देखील दर्जेदार चेंडू होता. आणखीन एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. याआधी आपण भातान संघाची गोलंदाजी पाहिली पण आता वडवळ संघाची गोलंदाजी बघतोय. भेदक आणि तिखट मारा सातत्याने त्यांच्या माध्यमातून होतोय. जाधव सर आपण बघतोय या मैदानावरती फलंदाजाचा बोलबाला होता पण आजच्या रात्रीमध्ये गोल झालेत. हा देखील पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट आणि या चेंडूवरती आत्महत्या म्हणावी लागेल. विकेट बहाल करतोय फलंदाज अमन घरत. बॅक टू द पॅव्हलियन. चार चेंडूचा खेळ यावेळेस समाप्त झालाय. यावेळेस आल्या आल्या मोठा फटका खेळलाय जातोय सीमारेषेच्या पलीकडे आउट ऑफ द पार. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रूवरती पलटवार तसा चेंडू आर पार मिड विकेटच्या बाहेर येतोय. दमदार षटकार. 31 आता खऱ्या अर्थानं संघर्षाची सुरुवात वरची ओळे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. तो संघर्ष आधीपासून सुरू व्हायला हवा होता. तोच संघर्ष निर्णायक क्षणी आता फटक्यामध्ये रूपांतर करतोय फलंदाज सुमित घरत. आदित्य घरतनं मारलेला षटकार होता. प्रत्येक प्रयत्नांना शक्यतो यश मिळत नाही परंतु प्रयत्न यशाचे कारण हे प्रत्येक प्रयत्नातून निर्माण होत असते. आणि आता मात्र या चेंडूवरती रनआउटची विकेट येते. षटकार मात्र या षटकामध्ये आला. विशालने देखील चांगली गोलंदाजी केली आणि धावपलकावरती टोटल धावा लागल्यात 5 गड्याच्या मोबदल्यात 31. 24 चेंडूचा खेळ समाप्त झाला. नेक्स्ट इनिंग मध्ये 32 धावांची गरज आहे. टीम सानवी 11 वडवळ संघाला वरची ओळे या संघाच्या विरोधात. यानंतरची मॅच वाशिवली विपक्ष शिरवली. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. शिरवली विरुद्ध वाशिवली. या मॅच मध्ये गरज आहे सानवी 11 संघाला वरची ओळे संघाच्या विरोधात 24 चेंडू मध्ये 32 धावांची. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी निलेश नाईक सर मात्र नेक्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळतील पण त्याआधी संधी मंगेश डीजे ला.
ते 3-3 षटकांचे राहतील, लक्षात ठेवायचं आपण. पहिल्या राऊंडचे 2 सामने अद्याप शिल्लक आहेत. करता हूँ फरियाद साईं बस इतनी रहमत कर देना, करता हूँ फरियाद साईं बस इतनी रहमत कर देना, जो भी पुकारे दिल से तुझको बाबा खुशियों से उसकी झोली भर देना. तो सभी को ओम साई राम. मैं नीलेश नाइक आज के इस अंतिम रात में आप सभी दर्शकों का स्वागत कर रहा हूं. मेरे साथ मेरे साथी समालोचक, रायगढ़ समालोचक एसोसिएशन में पहली एंट्री करने वाले सुधागढ़ के दमदार इंसान दिनेश भाई जाधव, उनके साथ साथ प्रवीण जी दुगाड़े, इनके शिष्य तुषार जी धुमाल, स्टैटिस्टिशियन ओम प्रकाश, स्कोरर केडी के साथ आप सभी का सुपर स्पोर्ट्स नेटवर्क पर हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं. एसडी स्पोर्ट्स पाली इस टीम के लिए प्रतीक थड़े हों या कुणाल शेवाले, समीर मोंटी फाटे, कई लोगों ने शुभकामनाएं भेजी हैं. संदेश भाई वाले राष्ट्रवादी युवक कांग्रेस के तालुका अध्यक्ष, इनके माध्यम से भी शुभकामनाएं आ चुकी हैं. उसी के साथ साथ नाडसोर ग्रुप ग्राम पंचायत के प्रशांत खेरटकर, अविनाश खंडागले, धनंजय पांडव और पहली नाइट रजनी पाली में आयोजित करने वाले मिलिंद भाऊ शेड़के, इनकी ओर से भी शुभकामनाएं आ चुकी है. अब फेम टीम श्रेया इंटरप्राइजेस जयमान देसाई पाड़ा पहला राउंड जीत चुकी है, दूसरे दौर के लिए वो अब तैयार हो चुकी है. तो अब ये मुकाबला काफी रोमांचक रहेगा. तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आदर्श पोलीस सेवक आदरणीय, ज्यांना या वर्षीचा आदर्श पोलीस पुरस्कार प्राप्त झाला असे राम कांदे सर यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचाकडे यायचं आहे. कल्पेश दळवी माझ्यासोबत आहेत. ऋतिक कारिया यांना थायलंड मध्ये ते आता जाणार आहेत. सुधागडचा पहिला चेहरा जो ऍज अ मॉडेल म्हणून भारताचा झेंडा रोवतोय आणि बेस्ट डेब्यू मॉडेलचा अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेला आहे. मातृभूमि से बढ़कर कोई चंदन नहीं होता, वंदे मातरम से बढ़कर कोई वंदन नहीं होता, छोटे मन से कोई कभी बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई कभी खड़ा नहीं होता. तो भारत माता की जय. सभी दर्शकों का शिव शक्ति चषक 2022 में मैं नीलेश नाइक स्वागत कर रहा हूं. तो यहां से अब बल्लेबाजी के लिए 8 रन प्रति ओवर 32 की जरूरत. अंकेश और अजय, अंकुश और अजय, ये दो सलामी बल्लेबाज मैदान पर. स्वरा स्पोर्ट्स वर्चोले की अब फील्डिंग चल रही है. गेंदबाजी मार्ग पर विक्रम, पहली गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप, पीछा किया था, स्क्वायर कट करने का प्रयास. बहुत ही बढ़िया विकेट कीपिंग विकेट कीपर द्वारा, जो कि काफी क्लोज विकेट कीपिंग कर रहे हैं. उदय घरत, शिवा दलवी और मिथुन लांगी, ये दोनों ही होनहार विकेट कीपर भी हैं. अच्छी विकेट कीपिंग वे भी करते हैं सुधागढ़ के लिए. शॉर्ट थर्ड मैन, पॉइंट, कवर पॉइंट, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट मिड ऑन, डीप मिड विकेट और लॉन्ग ऑफ, एक शॉर्ट फाइन लेग और शॉर्ट स्क्वायर लेग. राइट आर्म राउंड विकेट विक्रम. ओवर पिच गेंद हल्के हाथों से ऑन साइड पर मोड़ दिया था. मिड ऑन को क्रॉस करती हुई गेंद डीप मिड विकेट पर जाती हुई. एक रन काफी तेजी के साथ पूरा किया है. पहला रन और पहला प्यार इंसान के जीवन में बहुत ही यादगार रहता है. 1 अप्रैल 1999 यहाँ पर डेब्यू हुआ एक दिवसीय मुकाबले में वीरेंद्र सहवाग इनका. 1 मई 1983 जन्मदिन है कृष्णा सातपुतेन का. और अब रन संख्या 1 रन पर. मेरे साथ दिनेश भाई हैं, एक अच्छे हेयर स्टाइलिश के रूप में सुधागढ़ तहसील में एक बड़ा नाम उनका. काफी तेज निकली, लाइक अ फ्लैश ऑफ लाइट. बिल्कुल पल के झपकने से पहले गेंद जाती हुई 22 के स्वरूप में रन आता हुआ. अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद का ये लॉ नंबर 23, 22 और लेग 22. स्कोर 1 के साथ आगे, रन संख्या बढ़ती हुई 2 रनों पर. 2 तारीख 2 अप्रैल 2011 भारत ने विश्व कप जीता. 2011 में महेंद्र सिंह धोनी इनके नेतृत्व में श्रीलंका को पछाड़कर भारत ने दूसरी बार विश्व कप जीता. तारीख थी 2.
ताकतवर स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर, घर वाले घर नहीं, और इस बल्लेबाज को किसी का डर नहीं। गेंद को फेंक दिया सीधा मिड विकेट के ऊपर, 6 रन। डीजे और ये देखिए पाली से सभी दर्शक आ चुके हैं और विलास दादा पालवे, संतोष शेठ आंग्रे, इनकी ये जर्सीज हमें नजर आती हुई। पहला विकेट मैदान से बाहर जाता हुआ 8 रनों पर। शुभकामनाएं आती हुई आशीष भाई द्वारा और उसके साथ साथ केतन जी देसाई इनके माध्यम से भी। अब परिवर्तन होता हुआ नॉन पावर प्ले का पहला और पारी का दूसरा ओवर लेकर गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज सुशांत। वर्चे ओले यानी कि ये टीम महेश दादा मात्रे जो कि रायगढ़ ट्रेडर एसोसिएशन के वाइस प्रेसिडेंट हैं। महेश जी मात्रे, पहली गेंद कोई रन नहीं, स्कोर रुका हुआ 1 विकेट के नुकसान पर, 9 रन। हौसला रख कर सामना जहां का वो बदल रहा है रंग आसमान का। ये शिकस्त का नहीं, ये फतेह का रंग है। जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम तू अगर संग है। अगर साथ मिलता है तो आप आगे बढ़ सकते हैं। शिरवली आणि वाशिवली यायचं आहे। इस बार बढ़िया परिवर्तन है। दिनेश भाई देखिए, क्रिकेट और जीवन में परिवर्तन बहुत ही जरूरी है और परिवर्तन ही निसर्ग का नियम है। मेरे गुरु अजय घरत जो कि भिवंडी में कमेंट्री करते हैं, वे हमेशा कहते हैं नीलेश, परिवर्तन निसर्ग का नियम है। और उनसे 8 महीने बातें नहीं करते, सिर्फ 4 महीने बातें करते, इतने बिजी रहते हैं। बहुत ही बड़े दिल के इंसान है, बहुत ही अच्छे और हिंदी में टॉप क्लास कमेंट्रेटर अजय घरत। बाहरी किनारा नहीं मिला, बाकी का सहारा, विकेटों के पीछे शानदार कैच और दूसरा विकेट गिरता हुआ वडवल टीम का 10 रनों पर। यहां से मैच कहां तक देखेंगे दिनेश सर आप, लेकिन सुनते डीजे मास्टर को। बॉयज परली, गणेश नगर बॉयज पाली अक्षय
प्यार होगा हमारे डीजे मास्टर द्वारा। सलमान खान का एक और गाना बेहतरीन बजेगा। 10 रनों पर विकेट आता हुआ, लेकिन 10 पे बस नहीं होना होगा, सलमान बनना होगा, दबंग बनना होगा। हारी हुई बाजी को जीतने वाले को बाजीगर। क्या बाजीगर बनेंगे वडवल की टीम, क्या बाजीगर बनेगी वरचेओली की टीम। पुमा लवर रोहित हमें नजर आते हुए। नवगढ़ टीम से बहुत ही अच्छा क्रिकेट उन्होंने खेला है, उनकी क्लिप काफी वायरल हुई है। शॉर्ट पिच गेंद बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। ए भाई जरा देख के चलो, आगे भी नहीं बाएं भी दाएं भी नहीं। और लेग बाइज के स्वरूप में रन आता हुआ, एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या स्कोर बोर्ड पर 11 रन। हमारे स्कोरर की भूमिका में एक जेन्युइन ऑलराउंडर हमारे मित्र कल्पेश ज्ञानेश्वर दड़वी। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी के लिए अब कौन है? अंकुश। बढ़िया गेंदबाजी स्पिनर द्वारा, लेकिन आजकल स्पिनर नहीं कह सकते हम इन खिलाड़ियों को, कटर कह सकते हैं, क्योंकि स्पिनर और कटर में बहुत अंतर रहता है दिनेश भाई। कई छोटी छोटी चीजें हैं, रिवर्स स्वीप और स्विच हिट, इस दो में अंतर है। कटर गेंदबाज और स्पिनर गेंदबाज में अंतर है। गेंद कट होती है या गेंद स्विंग होती है, इसमें भी बहुत अंतर है। ये क्रिकेट बेसिक्स पर खेला जाता है। मेरे और स्कोर 11 रन बने हैं 2 ओवर के समाप्ति के बाद। 12 गेंदों पर अब यहां से 21 रनों की जरूरत। समीकरण थोड़ा सा बढ़ता हुआ। रिक्वायर्ड रन रेट है 10.50 का। 10.5 रन प्रति ओवर यहां पर ये रन बनाने होंगे। अतिथि मंच पर कई बड़े बड़े महारूप नामचीन हस्तियां बैठती हुई। स्वामी देशमुख भी है, सतीश दादा पवार भी है, हमारे कमतेकरवाड़ी के नितिन दादा भी है, गणेश दादा दिवेकर, सतीश दादा पवार, तद्रशेठ अवास्कर। मंच बड़ा है और मंच पर सरपंच बनने की कोशिश सभी करेंगे। रिया डीजे के रूपेश यादव और हमारे मित्र बीसीसी पल्ली और सुजीत भी हमारे सुजल गुप्ता भी आते हुए। जख्मी तो यहाँ पर हर एक परिंदा है, लेकिन फिर से उड़ सका वही तो जिंदा है। टूटने लगे हौसले तो ये याद रखना कि बिना मेहनत के तख्तो ताज नहीं मिलते। यूं तो ढूंढ लेते अंधेरों में मंजिलें अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते। इस बार सीधी गेंद ऑफ साइड पर, अच्छा ऑफ ड्राइव और उतनी ही बढ़िया फील्डिंग, कमाल का थ्रो। स्वरा 11 वर्चेओली टीम हार मानने वाली नहीं है। वडवल टीम भी एडी से लेकर चोटी तक का जोर लगा रही है। हमारे मंगेश डीजे भी थोड़ा सा ब्रेक लेकर, किटकैट ब्रेक लेकर आ चुके हैं। स्कोर 1 के साथ आगे बढ़ता हुआ 12 रन और अब यहां से 20 रनों की जरूरत निर्धारित 11 गेंदों पर। ऑन साइड पर शॉर्ट आर्म पुल, गेंद हवाई रास्ते, बिना वीजा बिना एयर टिकट, गेंद मिड विकेट के पार। ये आता हुआ दमदार, यहाँ पर शिव शक्ति ट्रॉफी 22 का ये शानदार सिक्सर। डीजे बहुत ही बढ़िया तरीके से 6 रन 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पर 18 लॉस ऑफ 2 विकेट्स। इनिंग प्रोग्रेस बाय वडवल। इस बार घुटना टेक, तमाशा देख, गेंद सीधी स्लॉग स्वीप के जरिए बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। डीजे और ये पूरी प्रतियोगिता लाइव सुपर स्पोर्ट्स के द्वारा रोशन वालगुड़े ये सर देख रहे हैं। को अगर काबू में करना है
तो अंकुश लगाना पड़ता है। और क्या कमाल की बल्लेबाजी अपने निजी 20 रनों पर खेलते हुए अंकुश, और स्कोर जा पहुंचा है 24 रन। यहां से मात्र 8 रनों की जरूरत है। 8 रन रिक्वायर्ड इन 9 बॉल। बॉल देना नवीन, बॉल दे प्लीज। खोपुली से ये लाइव मुकाबला देख रहे हैं रोशन वालगुड़े, इन्होंने भी बहुत सारी हार्दिक शुभकामनाएं भेजी हैं। मंजिले मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है। पनवेल से ये टीम ओवले टीम आई है, ये क्या 9 गेंदों पर 8 रन बचा पाएगी या वडवल टीम 8 रन बना पाएगी? अंकुश का बल्ला अब गर्म होता हुआ, अंकुश का बल्ला करेगा हल्ला और परली की जनता कहेगी वल्ला वल्ला। आरके स्पोर्ट्स परली की ओर सानवी 11 वडवल। इस बार अच्छी गेंद बैक पर जाकर स्टीयर करने का प्रयास किया था, कोई रन नहीं, अच्छी विकेट कीपिंग। वाशिवली आणि शिरवली संघाला परत एकदा कॉल आहे की आपण टॉस साठी यायचं आहे। आरके स्पोर्ट्स परलीचे मालक रोशन कदम यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात शिवशक्ती ट्रॉफी 2022 साठी। लगातारचे 2 चेंडू निर्धाव येत आहेत। शिरवली आणि वाशिवली आपण टॉस साठी यायचं आहे। यहाँ से आखिरी गेंद का खेल शेष, रन बने हैं 24। 8 रनों की अब भी जरूरत है 7 गेंदों पर। गणेश दादा दिवेकर इनके शुभ हस्ते, उनके दस्ते मुबारक से टॉस होगा। वाइट का इशारा आता हुआ स्कोर जो रुका हुआ था वो अब आगे बढ़ता हुआ 25 रनों पर। 25 जून 1932 भारतीय क्रिकेट ने पहली करवट ली और वो मैदान पर खेला गया था मद्रास के सीके नायडू इनके नेतृत्व में खेला गया वो मैदान। और पहले गेंदबाज थे मोहम्मद निसार। पहला विकेट लिया था उन्होंने जेम्स को, हो रनआउट का मौका और ये रनआउट, 1 रन और विकेट। कॉइन बघा, गणेश जी दिवेकर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल। दोन्ही कर्णधार आलेले आहेत। हे टी शर्ट्स बघतोय कुमार स्वामी देशमुख, सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान आणि मिथुन लांगी आणि शिवा दळवी, विलासदादा पालवे, संतोषजी आंग्रे, आमचे भारतीय जनता पार्टीचे आदरणीय केतन भाई देसाई। मिथुन लांगी आपण कुठे असाल तर आपण स्टेजशी संपर्क करा। हेलो हेलो 6 गेंदों पर अब 6 रनों की जरूरत है। रन बॉल का इक्वेशन आता हुआ, क्या वडवल टीम जीतेगी, क्या जीतेगी वर्चेवली टीम? बहुत ही आयोजन, 6 गेंदे 6 रनों की अब जरूरत। गेंदबाजी मार्ग पर आदित्य घरत और अब स्ट्राइक रेंज पर ज्ञानेश्वर। धीमी गति की गेंद फाइन लेग पर खेला है, फाइन लेग को क्लियर करता हुआ एक टिप्पा गेंद में 4 रन। पहली गेंद पर 4 रन आने के बाद रन बनने हुआ। बीच बीच में किसी गर्लफ्रेंड से हमारी टकरार होती है, वैसे ही टीम होती हुई बार बार कट हो रही है।
विनायक गाड़ीगांवकर को गर्लफ्रेंड से ब्रेकअप होने के बाद क्या होता है, वैसा ही यहाँ पर कुछ होता हुआ थोड़ा एक और आपको क्लियर करना होगा। 2 रनों की मात्र जरूरत है। अब इसे कहते हैं अम्ब्रेला फील्डिंग। अमोल गुप्ता, नईम भाई बहुत ही अच्छा उन्होंने कट किया है कल। शाहरुख भाई, उसके साथ अखिल महाड़कर, बाड़ा इस बार बैकफुट में जाकर स्टीयर करने का प्रयास, ये अच्छी, ओहो ये देखिए आंखों में से सूरमा चुराने वाली बात। 22 के स्वरूप में रन आता हुआ 1 और अब मात्र इक्वल स्कोर आता हुआ। चार गेंदों पर 1 रन की अब जरूरत है। वाशिवली आणि शिरवली कैच की संभावना, लेकिन इसी के साथ मैच को क्लियर किया है वडवल टीम ने। ये मुकाबला है, अभिनंदन दोनों ही टीमों का। हेलो, इस मैच के मैन ऑफ द मैच बने अंकुश, नॉट आउट 25 रन, और उनको शुभ सम्मानित करेंगे। दत्तात्रय शेठ, नितीन परब आहेत, नितीन दादा परब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊया अंकुशला। आणि ऐकूया पुढील सत्रासाठी आणि हानिबाई अत्तार, शालिमार शोरमा यांच्याकडून कबाब पाव आणि बाई अत्तार यांच्या माध्यमातून स्वप्नील मिनमेणे यांचं स्वागत असेल। एक दर्दी क्रिकेट रसिक, सातत्याने क्रिकेटवर प्रेम करणारा असा तरुण, मात्र प्रसाद देसाई यांना कोण विसरू शकते, कारण सातत्याने खूप पैसे सातत्याने लावतात आपल्या खेळाडूंवर असे प्रसाद देसाई। शिवा दळवी यांना विनंती आहे, शिवा दळवी, शिवा अंकुश या मॅच देतील। नितीन दादा वरती या अंकुश, जबरदस्त खेळी अंकुश, वेल प्लेड। आणि स्वरा स्पोर्ट्स वरच्या ओळे संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। आपण सावकाश जावं।